नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आपण जवळजवळ 3 महिन्यानंतर आज भेटत आहात बाळांनो. आज गुरुपौर्णिमा. सर्व आधी तुम्हाला मी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. चला मग आजचा टॉपिक बघायचा बेटा आपल्याला कोण व कोणाचे प्रकार. चला मग बघूया काय असतात कोण आणि त्याचे प्रकार काय असतात. चला मग बघूया. ठीक आहे, कोण व कोणाचे प्रकार. हा, कोण समजण्याआधी बाळांनो काही बेसिक गोष्टी ज्या असतील ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बिंदू म्हणजे काय, रेषा म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे काय, या गोष्टी आपण जाणून घेऊया. ठीक आहे, चला मग बघूया. हे बघा बाळांनो, बिंदू. सर्वात आधी बघायचं आपल्याला बिंदू म्हणजे काय. एका पेन्सिलच्या टोकाने काढलेले टिंब म्हणजे काय, बिंदू होय. हे पेन्सिलचं टोक असू शकतं किंवा पेनाचं टोक असू शकतं, त्याच्यात काही फरक पडत नाही. पण एक सरळ फक्त मी डॉट काढला, एक बिंदू काढला, त्याला एक डॉट काढला, टिंब काढलं, त्याला म्हणणार मी बिंदू. टिंब काढलं त्याला म्हणणार बिंदू. ठीक आहे. आणि रेषा म्हणजे काय, मग एकदम सरळ सोपं आहे. हे बघा, सरळ बिंदूचा संच म्हणजे काय, रेषा. एकापेक्षा अनेक गोष्टी असतील तर त्याला आपण म्हणतो संच. काय म्हणतो बेटा, संच, सेट म्हणतो इंग्लिश मध्ये. ठीक आहे. सरळ बिंदूचा संच म्हणजे काय, रेषा. पण कसला संच रे बेटा, बिंदूचा संच. बरोबर. आता ही जी रेषा दिसते तुम्हाला, हे बघा, ही जी रेषा आहे इथून तर इथपर्यंत अशी जी रेषा आहे, बरोबर. आता ही जी रेषा आहे अनेक बिंदूपासून तयार झालेली आहे. अनेक बिंदूचा तो संच आहे, म्हणून त्याला म्हणणार रेषा. आता इथं तुम्हाला इथं दिसत असेल बाण, इथं दिसतोय बाण म्हणजे अॅरो दिसतोय. याचा अर्थ काय बाळांनो, रेषा ही आहे ना इथपर्यंत ती वाढत जाते वाढत जाते. सेम इथं पण अशी काय होती, ती वाढत जाते, त्याला काही अंत नाहीये, म्हणून त्याला म्हणणार बाळांनो रेषा. काय म्हणणार, रेषा म्हणणार. ठीक आहे, याला कुठे अंत नाहीये. ठीक आहे, पुढे बघूया. त्यानंतर बाळांनो बघायचं आपलं रेषाखंड. काय बघायचे, रेषाखंड. हे बघा काय असं सांगतो मी तुम्हाला. हे बघा, रेष जी दोन्ही बाजूला काय असते, खंडित असते. म्हणजे त्याला काय म्हणणार, ती रेष पुढे काय होत नाही, वाढत नाही. बरोबर. अशी रेष जी काय असते दोन्ही बाजूला खंडित असते. खंडित म्हणजे काय, जिथं त्याचा एंड होतो तिथे ती संपते, त्याला म्हणणार खंड. बरोबर, खंडित आहे ना ही बाजू, इकडची बाजू पण खंडित आहे, इकडची बाजू पण खंडित आहे. याचा अर्थ काय रे, या पुढची रेष वाढत नाहीये, इथं पण वाढत नाहीये, इथं पण वाढत नाही आणि इथं पण वाढत नाही. ठीक आहे, यालाच म्हणणार आपण बाळांनो, ही रेख जी पुढे वाढत नाही त्याला म्हणणार आपण रेषाखंड. काय म्हणणार, रेषाखंड. कारण की त्याला काहीतरी लिमिट आहे, मर्यादा आहे, त्याच्या पुढे ती जाणार नाही, म्हणून त्याला म्हणायचं रेषाखंड म्हणतो आपण. काय म्हणतो, रेषाखंड. इंग्लिश मध्ये त्याला सेगमेंट म्हणतो. ठीक आहे, पुढे बघायचं बाळांनो किरण. काय बघायचंय, किरण. आता किरण काय असं माहिती का, एका दिशेकडे वाढत गेलेला जे बिंदूचा जो संच असतो बाळांनो, त्याला किरण म्हणणार. एकाच बाजूने नाही का काय होणार, ती दिशा एकाच दिशेकडे काय होणार, वाढत गेलेला जो बिंदूचा संच असतो त्याला तुम्ही काय म्हणणार, किरण म्हणणार. आता इथे बघा, इथं खंड आहे, बरोबर. याच वेळी या दिशेला रेष वाढते का, तर नाही वाढते. पण इकडे तुम्हाला दिसतोय अॅरो दिसतोय, याचा अर्थ काय, या दिशेला काय होते, रेषा वाढते. रेषा ही काय होत जाते, वाढतच जाते वाढतच जाते एका दिशेने, त्याला काय म्हणणार, किरण. फक्त एकाच बाजूला काय असणार आहे, अॅरो असणार, त्याला म्हणणार बाबांनो आपण किरण म्हणणार. काय म्हणणार, किरण. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. कोण. आता सर्वात महत्वाचा टॉपिक काय असतं, कोण. कोण काय असतं बघूया. बघा, कोण म्हणजे काय बाळांनो, दोन सामायिक आरंभ बिंदू असणाऱ्या किरणाच्या संयोग संचाला काय म्हणणार, कोण म्हणणार. दोन सामायिक आरंभ बिंदू असणारे किरण, असे किरण ज्यांचा आरंभ बिंदू काय समान आहे. काय समान. आता हा एक किरण झाला, ठीक आहे, हा एक किरण आहे. हे दोन्ही किरणचा आरंभ बिंदू काय बेटा, बी. हा बी जो आहे हा काय आरंभ बिंदू, बरोबर. आणि आरंभ बिंदू काय दोघांचा समान आहे, सामायिक आरंभ बिंदू आहे. आणि हे संयोग आहे, संयोग संचलन म्हणजे या दोघांचा काय तो संयोग आहे, बरोबर. संयोग संचलन म्हणजे दोघं लागून आलेले असे किरण जे की दोघांचा आरंभ बिंदू सेम आहे, बरोबर. असं संयोग संचलन काय म्हणणार आपण, कोण म्हणणार बाळांनो. काय म्हणणार, कोण म्हणणार. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कोण एकदम सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, बघूया मग पुढे. बघा, आता कोणाचे आता काय बघायचे बाळांनो, आपला प्रकार बघायचे. आता कोण काय असतं, रेषा, बिंदू, रेषाखंड, किरण, ह्या सगळ्या गोष्टी आपण सोप्या पद्धतीने समजून घेतलेल्या. ठीक आहे, आता बघायचं आपलं लघुकोन. काय बघायचंय, लघुकोन. हे बघा तुमच्याकडे आहे ना बाळांनो, मापक असतं बघा, मापक. अशा पद्धतीने काहीतरी आकार असतो त्याचा, असा आकार असणार, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही ते मेजर करणार. इकडे इथं 0 डिग्री, 1 डिग्री, 3 डिग्री, असं 90 डिग्री पर्यंत इथं असतं. इथं 180 डिग्री पर्यंत असणार, बरोबर. इथं 0 डिग्री, याला काय म्हणतो, कोन मापक म्हणतो, बरोबर. आता हे कोन मापक कशासाठी असतं रे, कोण मोजण्यासाठी असतो, बरोबर.
अँगल आपल्याला मेजर करायचं त्यासाठी असतो. आता सेम आता इथं काय करायचं, मग आपल्याला कोन मापाचा वापर करून लघु कोन काय असतो ते समजून घ्यायचंय. ठीक आहे, मी तुम्हाला कोन काढून दाखवतो सर्वात आधी. हे बघा, एक किरण असं असणार आणि एक किरण काय असा आहे. समजा हा कोन वरून तुम्हाला सांगतो लघु कोन म्हणजे काय. बघा इथं तुम्हाला काहीतरी उदाहरण दिलेले. ज्या कोणाचे माप आहे ना भावांनो 0 डिग्री पेक्षा कसे मोठे, 0 डिग्री पेक्षा कसे बेटा कोन जास्त आहे. 0 डिग्री पेक्षा कोन कसा आहे मोठा आहे, पण 90 डिग्री म्हणजे 90 डिग्री पेक्षा कोन कसा आहे बेटा लहान आहे. काय आहे लहान. अशा कोणाला काय म्हणणार बेटा आपण लघु कोन. काय म्हणणार लघु कोन. लघु कोन म्हणणार ज्या कोणाचं माप 0 डिग्री पेक्षा जास्त आणि 90 डिग्री पेक्षा कसं असतं लहान असतं. बरोबर, त्याला म्हणणार तुम्ही लघु कोन म्हणणार. बरोबर, 0 डिग्री पेक्षा कसं असणार भावांनो जास्त. बरोबर, आणि 90 डिग्री पेक्षा कसं असणार कमी. बरोबर, याला म्हणा तुम्ही लघु कोन. ठीक आहे, आता हा जवळजवळ आता माझ्याकडे कोन मापक नाहीये, पण मी एक अंदाज सांगतो तुम्हाला. हे समजा एक एक्झाम्पल समजूया, 60 डिग्रीचा कोन आहे. किती डिग्रीचा कोन आहे हा 60 डिग्रीचा कोन असेल. 60 डिग्रीचा कोन आहे, 60 अंशाचा कोन आहे, म्हणून त्याला काय म्हणणार लघु कोन. काय म्हणणार बाळांनो लघु कोन म्हणणार. ठीक आहे, हा सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता लघु कोन झालं, पुढे बघायचं काटकोन. काय बघायचं काटकोन. आता काटकोन काय असतं सरळ सोपं आहे, एकदम सोपं. आता आपण लघु कोनचा विचार केला, आता बघायचं काटकोन. हे बघा असा कोन. बरोबर, असा कोन ज्या कोणाचं माप किती असतं 90 डिग्री असतं, 90 अंश असतं, त्या कोणाला म्हणणार आपण काटकोन म्हणणार. काय म्हणणार काटकोन. त्या कोणाला आपण काटकोन म्हणत असतो. ठीक आहे, आता हा जो कोन आहे एकदम परफेक्ट नाही आला, पण असं असा तो कोन असणार. सॉरी, हे बघा असा हा कोन आहे. इथे 90 डिग्रीचा आहे. किती डिग्रीचा हा कोन 90 डिग्रीचा. त्याला म्हणणार आपण काटकोन. त्याला म्हणतो बेटा काटकोन म्हणतो आपण. काय म्हणतो काटकोन. ठीक आहे, चला पुढे बघूया. विशाल कोन. आता कोणता कोन बघायचा आहे विशाल कोन बघायचा बेटा आपल्याला. कोणता कोन बघायचा आहे विशाल कोन. विशाल कोन म्हणजे काय असतं चला बघूया. बघा ज्या कोणाचे माप आहे ना भावांनो 90 डिग्री पेक्षा कसं असतं रे भावांनो जास्त. 90 डिग्री 90 अंशापेक्षा कसं असणार माप जास्त असणार, आणि किंवा 80 डिग्री पेक्षा कसं असणार बेटा ते त्याचं माप कमी असणार 90 ते 180 च्या मध्ये. बरोबर, अशा कोणाला काय म्हणणार विशाल कोन म्हणणार. काय म्हणणार भावांनो विशाल कोन म्हणतो. काय म्हणतो विशाल कोन. समजा आपण इथं एक कोन काढला, मी असा काढला. ठीक आहे, इथं ए इथं बी नाव दिलं. समजा एक कोन एक किरण असा काढला ABC नावाचा. आता हा जो कोन आहे ना समजा आपण एक धरूया एक अंदाज 160 डिग्री अंशाचा कोन असणार हा समजा. बरोबर, हा कोन कसा झाला रे 180 डिग्री पेक्षा कसं झाला रे बाळांनो कमी झाला, आणि 90 डिग्री पेक्षा कसं झाला जास्त, म्हणून या कोणाला म्हणणार आपण विशाल कोन. काय म्हणणार बाळांनो विशाल कोन म्हणणार. कोणता कोन म्हणणार विशाल कोन. फार सोपं आहे. ठीक आहे, चला मग पुढे बघूया. सरळ कोन. आता काय म्हणणं यांचं चला सरळ कोन का म्हणायचं बाळांनो त्याच्या मागे एक कन्सेप्ट अशी आहे सोपी तुम्हाला सांगतो. हे बघा ज्या कोणाचे माप कसं असणार 180 डिग्री असणार त्या कोणाला सरळ कोन म्हणतात. हे तर कळलं, पण याला सरळच का बरं म्हणायचं त्यामागचं रिझन आहे, एक कारण आहे. कसं हे बघा मी एक बिंदू घेतला इथे, तो बिंदू असेल बी. काय बी. मी एक काय घेतलं इथं किरण घेतला, त्या किरण असेल तो किरण झाला AB किंवा BA. ठीक आहे, आता इथे बघा सॉरी हे बघा हा एक सी. बरोबर, ABC नावाचा एक कोन तयार झाला. तुम्ही तर म्हणा सर इथं रेष आहे कोन कुठे आहे, तुम्हाला सांगतो. हे बघा तुम्ही जर कोन मापक घेतलं ना बाळांनो इथून तर इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं इथं 0 इथं 90 इथे 180 बोललो होतो. हा अँगल आहे असा. काय हा एक अँगल आहे कोन आहे, आणि तो कोन किती डिग्रीचा आहे 180 डिग्रीचा आहे. 180 अंशाचा हा कोन आहे बाळांनो. 180 अंशाचा हा काय असणार बाळांनो कोन असणार. फार सोपं आहे, काय जास्त रॉकेट सायन्स नाहीये. फार सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले, आणि यामुळे त्याला सरळ कोन म्हणतो. का म्हणतो सरळ कोन कळलं का, कारण की ही रेष पूर्णपणे आपल्याला कशी दिसते सरळ दिसते. बरोबर, म्हणून या कोणाला काय म्हणायचं सरळ कोन म्हणायचं बाळांनो. काय म्हणायचं सरळ कोन. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता प्रति विशाल कोन म्हणजे विशाल कोणाचा पण विशाल कोन. विशाल कोणाचा पण काय विशाल कोन, मोठ्याचा पण मोठा. बरोबर, बघा आता काय म्हणणं यांचं ज्या कोणाचे माप आहे ना भावांनो 180 पेक्षा जास्त असतं
काय असणार 180 पेक्षा जास्त, परंतु 360 डिग्री पेक्षा लहान असणार तो कोण. कसं असणार 360 डिग्री पेक्षा कमी, त्याला म्हणा त्या कोणाला प्रतिविशाल कोण. आपण विशाल कोण मध्ये काय पाहिलं होतं 90 डिग्री पेक्षा जास्त आणि 180 डिग्री पेक्षा कमी, त्याला आपण विशाल कोण म्हटलं होतो बरोबर. प्रतिविशाल कोण मध्ये जरा वेगळे 180 डिग्री पेक्षा जास्त पाहिजे 360 पेक्षा कमी पाहिजे. बघा उदाहरण बघूया आपण. हा कोण घेतला मी ए बरोबर, किरण ए. त्यानंतर इथे हे बघा इथं नाही का 90 डिग्री, इथं 90 डिग्री तयार होणार, इथं 90 डिग्री तयार होणार बरोबर. अँगल असं जर काढलं तर मी इथं काय होतं 180 होतं आपण पाहिलं बरोबर 180 डिग्रीचा. त्यानंतर इथं कोणतं होणार आहे बाळांनो 270 डिग्री पर्यंत काहीतरी अँगल तयार होतो. असं जर मी रेष काढली तरची गोष्ट सांगतोय बरोबर. पण आता यांनी काय सांगितलं 180 डिग्री पेक्षा कसं पाहिजे जास्त, आणि इथं 360 डिग्री होणार बरं का. जर पूर्ण फिरून आलं तर एक पूर्णपणे असं फिरून आलं तर 360 डिग्री इथं होणार, ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगतो कसं. हे बघ आता मी काय करतो माहिती का 90 डिग्री घेता येणार नाही, कारण की तो काटकोन बनून जाणार. 180 पण नाही घेता कारण की तो सरळ कोण बनणार. आता आपल्याला 180 पेक्षा जास्त घ्यायला लावले ना, त्यापेक्षा कमी तर घेता येणार नाही. मी काय करतो इथं दुसरा किरण काढतो सी बरोबर, ए बी आणि सी. आणि तो कोण तयार झालेला होताना कसं झाला माहिती का असा कोण तयार होतो तो इथून तर इथपर्यंत. तो जवळ आपण समजून घेऊ 180 आणि 270 मध्ये ना आपण 250 डिग्रीचा आहे असं समजून घेऊया. किती डिग्रीचा बाळांनो 250 डिग्री म्हणजे किती रे 250 अंशाचा कोण आहे. किती अंशाचा कोण आहे 250 अंशाचा कोण आहे. आणि 250 अंशाचा कोण आला का बरोबर बघा तर 180 अंशापेक्षा जास्त 360 पेक्षा काय झाला 360 पेक्षा काय झालं तो कमी 180 पेक्षा जास्त. यालाच म्हणणार बाळांनो आपण काय म्हणणार प्रतिविशाल कोण. काय म्हणणार प्रतिविशाल कोण म्हणणार. चलो मग आगे देखते है. चलो आगे देखो शून्य कोण. कौन सा कोण शून्य कोण. शून्य कोण काय असणार आहे शून्य माप असलेला कोण. शून्य माप आहे असा कोण ज्याचं माप काय शून्य बरोबर. त्या मापाला काही म्हणजे त्याला काही मापच नाहीये त्याला म्हणा आपण शून्य कोण. तुम्ही म्हणशाल सर हा शून्य कोण कसं काढायचा हो. सांगतो मी तुम्हाला. हे बघा एकदम सोपं आहे. एक बाजू असणं एक किरण असतं आपण तुम्हाला मी सांगितलं होतं दोन किरणाच्या संयोगाला आपण काय म्हणतो कोण म्हणतो. आता हा मी एक काय काढला थोडं वाढून घेऊया. हा पण मी काय काढलं एक किरण काढला. काय काढला किरण जो की आहे ए. काय नाव दिलं ए. इथं त्याचा आरंभ बिंदू आहे समजा बी. काय बी. आता मला एक सांगा दोन बाजू असतात ना कोणाला किती बाजू असणार दोन बाजू म्हणजे दोन किरण बरोबर. आता हा एकच किरण दिसतोय दुसरा किरण आहे ना याच्यावरच काढणार. दुसरं किरण कशावर काढणार याच्यावर काढणार. आता याच्यावरच एक आलं एकावर एक आलं तर म्हणजे काय होणार आहे त्याचं माप काय असणार आहे शून्य ना. ह्या डिग्रीचं ह्या कोणाचं माप काय झालं मग 0 डिग्री बरोबर आहे की. एकावर एकच काय आला तो किरण आला. आता कारण की तो पुढे वाढतच नाहीये म्हणजे त्याचं माप किती बांधू 0 डिग्री 0 अंश हे त्याचं माप झालं. म्हणून त्या कोणाला काय म्हणायचं शून्य कोण म्हणायचं. कोणता कोण म्हणायचं शून्य ज्याचं माप काय बांधू 0 माप आहे 0 डिग्री माप आहे 0 अंश त्याचं माप असणार त्याला काय म्हणायचं शून्य कोण म्हणायचं. फार सोपं आहे ठीक आहे. चला पुढे बघूया. बघा 360 डिग्री माप असलेला कोण त्याला काय म्हणायचं रे 360 डिग्री असलेला कोणला काय म्हणायचं पूर्ण कोण म्हणायचं. काय म्हणायचं पूर्ण कोण. आता पूर्ण कोण काय म्हणायचं रे त्याला पूर्ण कोण म्हणण्यामागचं कारण काय तुम्हाला सांगतो मी. हे बघा 360 डिग्री मापाच्या कोणाला पूर्ण कोण काय म्हणायचं. आता समजा मी एक बाजू काढली एक किरण काढला सॉरी एक किरण काढला हा ए इथं त्याचा बी बरोबर. आता मी तो एकावर काढला म्हणजे तो 0 डिग्री होतो. पण जेव्हा मी मापकाने मोजलं तो किरण कसा येणार असा फिरून असा पूर्णपणे येणार ना असा फिरून येणार. हा कोण म्हणजे एक बाजू अशी काढली ती पूर्णपणे अशी फिरत 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 पुन्हा कशावर आली याच्यावरच आली. म्हणजे पूर्ण माप म्हणजे असा कोण मी पूर्णपणे काढला त्याला म्हणा तुम्ही 360 डिग्री. किती अँगल झाला तो किती माप झालं त्याचं 360 किती झालं 360. जर हा ए किरण आहे तर हा कोणता किरण मानू आपण सी किरण मानू. कोणता किरण मानायचा सी ए बी सी म्हणजे काय झाला हा एक कोण झाला. पण तो पूर्णपणे किती कोण डिग्रीचा आहे 360 डिग्री. 360 पेक्षा जास्त आपल्याला पुढे जाता येणार का जाता येतं पण पूर्ण राऊंड झाल्यानंतर एक पूर्ण गोल होणार ना बरोबर. एक मैदान असेल ज्याची लांबी नाही 800 मीटर आहे. सुरुवात तुम्ही 0 मीटर पासून करणार पण तुम्ही शेवटी पोहोचणं किती पर्यंत जास्तीत जास्त 800 मीटर पर्यंत.
बरोबर. त्याच्यानंतर काय होणार, दुसरा राऊंड सुरू होऊन जाणार तुमचा, दुसरा गोल सुरू होणार ना, बरोबर. त्याच पद्धतीने सेम इथंच आहे, इथे एक इथून सुरुवात केली, इथून फिरून आल्यानंतर एक राऊंड पूर्ण झालं पूर्णपणे, मग तो एक पूर्ण कोण म्हणणार, बरोबर. एक त्याला काय म्हणणार, पूर्ण कोण म्हणणार. तो जो असतो 360 अंशाचा, किती अंशाचा असतो बाळांनो, 360 अंशाचा कोण असतो. ठीक आहे, फार सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय मी. माझी आशा आहे की तुम्हाला समजलं असणार. आणखी एक फार महत्वाची गोष्ट बाळांनो, तुम्ही व्हिडिओ बघतात, लाईक करत नाही, कमेंट करत नाही आणि शेअर पण करत नाही, आणि सर्वात महत्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला तुम्ही विसरतात. माझं असं म्हणणं असणार, तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.